नमस्कार मंडळी. सकाळपासून तुफान पाऊस चालू होता. आज मंगळवारचा दिवस, मंगळवार आणि बुधवार 2 दिवस तुफान पाऊस सांगितलेला आहे शासनाने. कुणी घराच्या बाहेर निघू नका. पण मग काय झालं आहे पहा, सकाळी मी आता 5 वाजता सकाळपासून जोरात पाऊस असल्यामुळं आता 5 वाजले मी घराच्या बाहेर आलेलो आहे. इथं घराच्या पाठीमागच आमचं शेत आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भाताचे रोपं टाकलेले. सकाळी हे रोपं बुडालेले होते आणि आता दुपारी 3 वाजेपासून थोडा थोडा पाऊस कमी असल्यामुळे ना हे रोपं उघडे पडलेले. हे पहा बरं, असे आमचे भाताचे वावर आहे. हे पहा समोरचं वावर दिसतं, त्या वावरामध्ये सोयाबीन पेरलेली आहे. पण जशी सोयाबीन पेरली तसा 3-4 दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे आणि अजून 2 दिवस भरपूर पाऊस सांगितलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं आता आम्ही हे भाताचे रोपं टाकलेले त्या ठिकाणी चाललेलो आहे. हे पहिल्या रोपामध्ये सकाळी पाणी होतं, आता पाणी कमी झालेलं आहे आणि पुढं तसं भरपूर पाणी आहे. तुम्हाला पुढचं दाखवतो. या रोपामध्ये पाणी होतं, आता थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पाणी सकाळी असल्यामुळं भरपूर रोपं हे बुडून गेलते, पण आता उघडे पडलेले आहे. आणि हे पूर्ण भाताचं वावर आहे. पहा बरं, पूर्ण त्याच्यात पाणी भरलेलं आहे आणि आजूबाजूचा तुम्ही नजारा पाऊस पडल्यामुळं अतिशय सुंदर असा वाटू राहिला आहे. समोरचे वावर आहे त्या ठिकाणी भाताचे वावर आहे. पहा बरं, पाणीच पाणी. आणि म्हणे यावर्षी धोंड्याचा महिना आहे, पाऊस कमी पडणार आहे. सुरुवातीला जूनमध्ये पाऊस झालाच नाही, जवळजवळ 27-28 तारखेपर्यंत. आणि जुलैच्या 1 तारखेपासून भरपूर पाऊस सुरू झाला आहे. पहा बरं, निसर्ग असा आहे, कधी पाऊस सुरू होईल सांगू शकत नाही. लोक म्हणायचे ह्या वर्षी पाऊस नाही आहे, पाऊस नाही आहे. तुफान पाऊस. हे पहा बरं, भाताचे वावर फुल भरलेले आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.